खरं तर कोकण महाराष्ट्र जगभरात प्रसिद्ध आहे, पण याच आंब्याची मधुर चव कारवाईनं बिघडवून टाकली. मुंबईच्या रस्त्यावर खुल्याम विकल्या जाणाऱ्या या कारवाईची पाळामुळे जेव्हा मी शोधली तेव्हा त्याची गोदामं निघाली चक्क आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश पासून या आंब्याचा प्रवास सुरू होतोय भारतात. देशभराच्या बाजारात आज आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं तुम्हाला आढळून येईल. पण तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवण्याऐवजी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवला जातोय. आंध्र प्रदेशातही अशाच पद्धतीनं आंबा पिकवला जात असल्याचं नुकतंच उघड झालंय. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अन्न आणि औषध विभागानं गुंटूर परिसरात छापा मारला. त्या छाप्यात मोठ्या प्रमाणात आंबा जप्त करण्यात आलाय. एका गोदामात तो आंबा केमिकलचा वापर करून पिकवण्यात येत होता. आंब्याच्या गोडीत केमिकलचं विष, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविले जात आहेत आंबे. तुम्ही पाहू शकता आम्हाला इथे 3 डबे आढळून आले आहेत. एक विषारी कार्बाईड ठेवण्यात आलं होतं. ही फार घातक आहे. अन्न आणि औषध विभागाने छापा मारल्यानंतर गोदामाचा मालक फरार झाला. या घटनेमुळे गुंटूर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसंच इतर आंबा व्यापाऱ्यांचंही धावदान आणलं होतं. केवळ काहीच व्यापारी अशा पद्धतीनं आंबा पिकवित असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. काही लोक झटपट पैसा कमवण्यासाठी अशा पद्धतीनं फळं पिकवित आहेत. त्यांना या धंद्याचा जराही अनुभव नाही, त्यामुळे ते अशा पद्धतीनं वापर करतायत. केवळ आंध्र प्रदेशातच अशा पद्धतीनं आंबा पिकविला जात आहे असं नाही, तर मुंबईपासून दिल्लीपर्यंत नफा कमवण्यासाठी काही व्यापारी हा अवैध मार्ग अवलंबित आहेत. नैसर्गिक पद्धतीनं आंबा पिकवण्याऐवजी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून झटपट आंबा पिकवला जातोय. पण तो केमिकलयुक्त आंबा ग्राहकांसाठी विषापेक्षाही काही कमी नाही. तेव्हा आंबा खरेदी करताना काळजी घ्या. पिवळात्मक आंबा पाहून तो खरेदी करण्याचा मोह तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो आंबा कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून तर पिकवला नाहीये ना याची खात्री करून घ्या. अन्यथा हाच आंबा तुम्हाला रुग्णालयातही पोहोचवू शकतो. उपवासाच्या दिवशी आपण फलाहार घेतो, पण तुम्ही आहार करणाऱ्या फळांवर चक्क दारू फवारण्यात आली असेल तर पैशाच्या भुंदीत असलेल्या नफेखोरांची मदिरा फवारणी पाळणार आहोत. एका ब्रेक नंतर पाहत राहा आंब्याच्या गोडीत केमिकल लोचा.